आमचे इतके बॅगे बघून तुम्ही गेस केलातच आसतलात की आम्ही खंय चल्लो. तर आम्ही चल्लो कोकणात. आमचो एक ल्हानसो शो आसा थंय आणि आमच्या मित्रान आमकां सांगला ना तो शो म्हणून आम्ही चल्लो. विवेक, मी आणि आमचो एक मित्र विशाल आम्ही सगळे रात्री तुतारीन चल्लो. कधी पोचतो असा झालेला. का कशाला जातोय कुडाळला? प्रोग्राम आहे सागर कुडाळचा. मी पण आहे गायला. भटजी काही बोल. थंडी वाजते ना तुला? AC खूप लावून ठेवला आणि पांघरुणं आधीच घेऊन गेले आमच्या. विवेकचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्ही आमच्या गावी पोचलो कुडाळला. त्यानंतर आता संध्याकाळी मी शिवडाव नावाचं एक गाव आहे तिथे आम्ही शोसाठी चाललो आहे. म्हणजे सुरुवातीला आम्ही गावात भरपूर शोज करायचो. रंगीरंगला महाराष्ट्र म्हणून आमचा एक शो होता मोठा, 40 माणसं होती त्याच्यामध्ये. पण हा शो नेहमी गावातच असायचा आणि गावात म्हणजे लाईट नाही. कधी कधी पावसात जर शो केला तर सगळेच वांदे असतात ॲक्च्युली. आपली आता सवय मोडून गेली आहे असे शोज करायचे. पण एक आपल्या मित्राने सांगितलं म्हणून आम्ही म्हटलं जाऊयात. त्यानिमित्ताने पुन्हा गावी जाणं पण होईल. आणि ॲक्च्युली या गावात एंटर केल्यानंतर इतकं सुंदर गाव, बाप रे बाप. आणि असं छान असं उंचावर होतं ते. ॲक्च्युली खाली अशी दरी, छोटीशी दरी होती पण खूपच सुंदर होतं. म्हणजे जांभळं बिंबळं अशी झाडावर पडली होती जी मी अजून नाही खाल्ली आहेत या सीझनची. तर हा रस्ता इतका भारी वाटला मला आणि मजा आली जाईपर्यंत. आम्ही तिथे पोचल्यावर असं कळलं की तिथे लाईटच नाही आहे. सो त्यांनी जनरेटर आणला होता पण तोपर्यंत काय करायचं. मग मी एका घरात जाऊन आम्ही बसलो होतो. तर मी माझं काय डायरी घेऊन काहीतरी लिहत बसले होते. काहीतरी माझं चाललं होतं आणि हे ते लोकेशन दिसतं, या लाईट्स दिसत आहेत, तिथे आमचा शो होता. ॲक्च्युली मजा येते. गावातली माणसं खरंच खूप प्रेमळ असतात आणि खरंच असतात. म्हणजे एकदम मनापासून ते आपलं स्वागत करतात, आपल्याशी बोलतात आणि सगळंच. हे एक छानसं घर होतं. त्यांच्याकडे फॅन पण नव्हता आणि मी माझा मेकअप करायला स्टार्ट केले आणि इतका घाम आला की हल्ली थोडीशी सवय मोडलेली आहे ह्या सगळ्या वातावरणाची. एसीत राहायची सवय झाली आहे, जिथे तिथे जाईल तिथे. पण चांगली नाही ती सवय. त्यामुळे मेकअप केला आणि जो काय मला बाप रे बाप घाम आला तो पुसून मी थोडंसं म्हटलं आपण शूट करून बघू की आपण कसे दिसतो. तिथे व्यवस्थित आरसा पण नव्हता, अंदाजेच काय ते मी केलं. त्याच्यानंतर आम्ही छान शो केला. शो खूप सुंदर झाला. त्याच्यामध्ये काय मी शोचा व्हिडिओ वगैरे मला काही करता नाही आला आणि हे काही आम्ही छान छान फोटोज काढले होते. आणि तिथे रात्री असे त्यांच्या एका अंगणात बसून आम्ही जेवलो वगैरे. म्हणजे हे खूप म्हणजे आधी आम्ही करायचो. त्याचा पण व्हिडिओ मी त्यांना करायला सांगितला होता. मी दाखवते तुम्हाला. सांगा जेवण कसं आहे? जेवण छान आहे. उसळ खूप मस्त शो झाला. मस्तपैकी जेवलो आणि घरी आलो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.